GD9 महाराष्ट्र न्यूज, जागा विचारांची, दिशा नव्या महाराष्ट्राची। आपण पाहत आहात GD9 महाराष्ट्र न्यूज। 2 दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे अंदरसूल येथील वैजापूर वेस रामेश्वर मंदिर परिसरातील घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरून मोठे नुकसान झाले होते। त्या भागातील परिस्थिती आता हळूहळू पूर्णपदावर येण्यास सुरुवात झाली आहे। यामध्ये अन्नधान्य, संसार उपयोगी वस्तू, महत्त्वाची कागदपत्रे असतील सर्व काही वाहून गेले आहेत। आता फक्त त्यांना गरज आहे शासन मदतीची। याबाबतचा आढावा घेतला आहे गजानन देशमुख यांनी, तर बघूया। GD9 न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख येवला। परवा 6 वाजता सायंकाळच्या 6 वाजे सुमारास परतीच्या पावसाने इतका धुमाकूळ घातला होता का भयानक या येवल्याच्या पूर्व भागाला खूप पावसाने धुतलं, खूप झोडपलं आणि त्या पावसामुळे कुळगंगा नदीला महापूर आला। त्या महापुरामध्ये जे अंदरसूलवासी जे आहेत, वैजापूर वेस रामेश्वर मंदिर वैजापूर वेशेच्या कडेला असलेलं हे जी वस्ती आहे, 50 घरं आहेत। आपण बघू शकतो की काल इथे अक्षरशः ह्याच गल्लीमध्ये खूप मोठा पुराचा लोंढ्याचं पाणी होतं, अक्षरशः घरांमध्ये पाणी गेलेलं होतं। आज आपण बघू शकतो इथली जी परिस्थिती आहे ही आता थोडीफार पूर्व पदराला सुरुवात झाली आहे। आपण इकडे बघतोय इथे जे आहेत सर्व जे आपण दाखवतोय आपल्याला की इथं सर्व पाणी होतं। आताशी इथं संपूर्ण थोडं पाणी वसरलेलं आहे। इथं थोडंफार आता ही जी महिला मंडळी आहेत, ते ग्रामस्थ आहेत, कुठेतरी पूर्व पदावर यायला सुरुवात झाली आहे। त्यांनी घर वगैरे साफ केले आहेत। एवढंच नव्हे तर ज्या वेळेस तिथं काल ही घटना घडली त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ तत्काळ त्यांनी अंदरसूल येथे भेट दिली। भेट दिल्यानंतर त्यानंतर आपल्या लोकसभेचे खासदार भगरे सर हे आले। त्यानंतर दिलीप अण्णा खैरे असतील, स्थानिक पुढारी, स्थानिक नेते सगळे धावून आले। पण सगळे धावून आल्यानंतर आश्वासनाचा त्यांनी एक आधार दिला, काहीतरी मदत मिळेल। स्वतः भुजबळ साहेब काल इथं पुरामध्ये उतरले, त्यांनी सर्वांचं सांत्वन केलं। हे सर्व करत असताना आता सर्व इथली पूर परिस्थिती जी आहे ही नियंत्रणामध्ये आलेली आहे। आपण बघतोय की संपूर्ण इथली जी परिस्थिती काल पाण्याखाली होती, आज संपूर्ण इथली परिस्थिती आज नियंत्रणात आहे। आपल्यासोबत तिथं काही महिला आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। त्यांचं खूप नुकसान झालेलं आहे। मला सांगा आजी, काय सांगाल, कालची परिस्थिती काय होती, आजची काय आहे? आजची बरी, पण कालची परिस्थिती लई बेकार होती। या माणसांनी मला घरातून बाहेर काढलं, माझे दाणे वल्ले होऊन गेले, त्याला डबा पालता होऊन गेला, 15 किलोचा नेटका डबा आणला होता, एवढा पालता होऊन गेला। आता घरात इतका गाळ होता, मी कालच्या धरून आवरीत मला दुखणं आलं। आज नक्कीच हा जो परिस्थिती होती खूप भयानक होती। तुमचं नुकसान झालं असेल। काल मंत्री महोदय येऊन गेले, सर्वांनी सगळे येऊन गेले, हा भुजबळ साहेब येऊन गेले, सगळ्यांनी तुम्हाला मदत आधार दिला। पण हे करत असताना का तुम्हाला जो स्थानिक इथली जी तरुण मंडळी आहे यांनी जे तुम्हाला सहकार्य केलं, काय सांगाल? आपल्यावर काही तरुण मंडळी आहे, यांनी त्यांना काल अक्षरशः संध्याकाळी फराळ वाटप केलं, दिवसभर जेवणाचं नियोजन केलं, काय कशा प्रकारे तुम्ही नियोजन केलं असेल? आम्ही सब पोर मित्र परिवाराने सगळ्यांनी यांना मदत केली, फराळाचं बनवलं, सगळं घरोघर वाटलं यांना। काय म्हणलं, एक आर्थिक मित्र परिवार सगळे मदत करू यांना, असं सगळ्यांनी मदत केली। मी हे दोन शब्द बोलतो आणि यांना सगळं घरोघर मदत व्हायली सगळ्याला। यांना रात्री वाचवलं आम्ही पाण्यातून, यांना काहीच नाही, म्हणजे यांना काही हानी होऊन दिलीच नाही। थोडक्यात एखाद्याला झाली। मुलांचा ग्रुप आहे तुमचा? किती? आमचा जवळजवळ 20-25 जणांचा ग्रुप आहे, जास्त कमी पोरं सगळे नाही धावले वर, सगळे काही नाही, धान्य गुन्हे सगळे काढू लागले। पण मग थोडं झालं असं नुकसान होईन, भरपाई याची करून द्यावं सरकारने, अशी मान्यता माझी विनंती। नक्कीच सरकारने जी दखल घ्यावी आणि त्यांना कुठेतरी भरपाई द्यावी असं म्हणणं आहे। अजय मला सांगा, आज तुम्ही कालचा पाऊस होता, काल पूर होता, आज ऊन पडलेला आहे, तुम्ही घरातले आवर सावर केले, काय सांगाल यावरती तुम्ही? मी काल घरातली आवर सावर केली, खूप भयानक परिस्थिती ती। लहान मुलगा घेऊन मी गुडघे इतके पाण्यातून निघले आणि माझे गव्हाचे धान्य ते सगळं वल्ल झालं, कोट पाण्यात होतं, सगळं पाण्यात होतं। एवढंच सांगणार। काय सांगाल तुम्ही, काय परिस्थिती तुमच्यावर बितली होती? आमच्यावर भरपूर बिकट परिस्थिती बितली होती, पण पोरं सोरं होते, त्यांनी आम्हाला सगळ्यांना सुरक्षित काढलं। घरातलं नुकसान झालेले दाणे दुने, धान्याचं नुकसान झालंय। स्थानिक मंडळीची जी तरुण मुलांनी जी मदत केली, काय सांगाल यावर? त्यांनी आम्हाला फराळ पाणी घरोघर आणून दिलेले, सगळ्यांनी खाया प्यायची व्यवस्था केलेली, नक्कीच घराच्या बाहेर पण काढलेले मुलांनी। अच्छा, नक्कीच नवरात्र उत्सव चालू आहे। नवरात्र चालू असताना इथे नवरात्र आहे, उपवास आहेत महिलांना। त्या अनुषंगाने इथले जी तरुण मंडळी आहे, त्या तरुण मंडळी 20-25 मुलांनी रामेश्वर मंदिरामध्ये साबुदाण्याची खिचडी बनवली व त्यांना खिचडी मसाले भात असेल हे अन्न पुरवण्यात आलं। म्हणजे खरोखर मदतीच्या आधारापेक्षा जर बघितलं तर त्यांना त्यांचा जीव वाचवणं, त्यांना अन्न देणं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणावा लागेल। आपल्या सोबत ग्रामपंचायत सदस्य आहेत,
आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. काय सांगाल, कसं बघता येईल या परिस्थितीकडे? माझे नाव संजय चिमाजी ढोले. मी आंदरसूलचा ग्रामपंचायत सरपंच असून आपल्या परवापासून अशी विदारक परिस्थिती झाली पावसाची. न भूतो न भविष्य होणारा पाऊस इतका झाला का त्याला भयान मापच नाही. शनी मंदिरापासून तर आपल्या रामेश्वर मंदिरापर्यंत इथं गुडघे इतकं पाणी होतं. शनी मंदिराच्या कोपऱ्यावर तीच परिस्थिती आहे आणि हा जो इलाका आहे आपला गावचा, इथंही तीच परिस्थिती आहे. ती परिस्थिती पाहण्याकरता आमच्या GD9चे पत्रकार आहे गजानन भाऊ यांनी ताबडतोब बातमी लावली आणि तहसीलदार असो, तुमचे प्रांत ऑफिस असो, पोलीस कर्मचारी असो, इथं आपले भुजबळ साहेबाला, शुके साहेब, लोखंडे साहेब असो, भुजबळ साहेब असो, हे सर्वांना यांनी फोनवर कॉन्टॅक्ट करून ते इथं आले. त्यांनी प्रत्यक्षात भुजबळ साहेबांनी इथं मी उभा आहे या ठिकाणी गुडघे त्या पाण्यात येऊन स्वतः पाहणी केली भुजबळ साहेबांनी. आणि आपले पोलीस जे होते कॉन्स्टेबल ते सुद्धा इथं पाण्यात आले होते. प्रांत अधिकारी आले होते, तुमचे तहसील तलाठी सर्व आलेले होते. आणि आपल्या गावातले जे 5-25 मुलं आहे या मुलांसारखे यांनी या महिलांना सगळ्यांना आपल्या रामेश्वर मंदिरात नेलं. त्यांची जेवणाची खाण्याची सर्व व्यवस्था केली. आता यांचे जे आहेत रोजचं दळणवळणात पीठ असो, तुमचं डाळी साळी असो, बाजरी गहू असो, पूर्ण वल्ल झालं. इथे आतोनात नुकसान झालं यांचं आलं. तर माझी सरकार मायबापला एकच विनंती आहे का यांची जी नुकसान भरपाई त्वरित लवकरात लवकर द्यावं. भुजबळ साहेबाला विनंती करतो माझ्या ग्रामपंचायतच्या मार्फत का तुम्ही या गरीबाकडे पहा, याला ती वता होईल तेवढी सगळ्याला सारखी मदत द्या. याच्या पहिले 5 वर्षापूर्वी अशीच परिस्थिती झाली. गजानन भाऊ तुम्हाला सांगतोय तुमच्या माध्यमातून, GD9च्या माध्यमातून, का ते फक्त पंचनामे करून गेले लोक ज्याला साक्षीदार आहे सगळे, त्यांना कोटाही 1 रुपयाही मिळाला नाही. पण माझी पुन्हा एक वार सरकार मायबाप, मुख्यमंत्री असो, दोन्ही उपमुख्यमंत्री असो, आमचे भुजबळ साहेब असो, यांना विनंती आहे या लोकांकडे सगळ्यांकडे पाहून सगळ्याला सारखी मदत द्यावा. हीच माझ्या अंधसूल ग्रामपंचायतच्या वतीने मी सर्वांना विनंती करतो आणि GD9चे खूप खूप आभार मानतो. नक्कीच असं जर बघितलं तर मागे 5 वर्षापूर्वी इथं असा पाऊस झाला होता आणि या पावसामध्ये ह्याच वस्तीमध्ये खूप पाणी शिरलं होतं, महापूर आला होता. त्यावेळेस पंचनामे झाले, पण त्याची मदत जी होती ती मिळाली नाही. तत्काळ पंचनामे झाले, सगळं झालं, पण इथल्या नागरिकांचा जो रोष आहे आम्हाला मदत मिळाली नाही. मायबाप सरकारने असं करू नये, कमीत कमी बाबा जशी पंचनामे झाले असतील आम्हाला तत्काळ मदत करावी अशी यांची अपेक्षा आहे. हे सर्व होत असताना मंत्री आले, नेते आले, सगळे येऊन गेले, पण एक आधार आहे या परिवाराला, या अंदरसूल गावातील या नागरिकांना एक मदतीचा आधाराची. आता सरकारने तत्काळ पंचनामे करून त्यांच्या खात्यात आहे ही भरपाई द्यावी अशी एकंदरीत मागणी होत आहे. GD9 न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख, येवला, नाशिक.